नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की SRPFचे भरतीचे ग्राउंड चालू आहे. आणि SRPF भरती म्हणजे हे कुठलं ग्राउंड चालू आहे तर कुसळगाव, दौंड आणि नानवीस. म्हणजे कुसळगाव गट क्रमांक 7, गट क्रमांक 19, त्यानंतर दौंड गट क्रमांक 5, त्यानंतर दौंड गट क्रमांक 7. हे जे ग्राउंड आहे ते एकाच ठिकाणी आहे. म्हणजे जे दौंड गट क्रमांक 7 गट आहे त्या ठिकाणी कुसळगाव 19चं ग्राउंड चालू आहे. त्यानंतर 5 नंबर गट जो आहे दौंडमध्ये आहे, त्यानंतर त्याच्याच पुढे तर 5 नंबर गटाचं ग्राउंड चालू आहे. आता विषय आहे की बरेच जणांचं ग्राउंड राहिलेलं आहे. आता 12 ते 13 तारखेपर्यंत शेवट आहे. आता आपल्याला माहिती आहे 9 तारीख आहे आणि पहिल्यांदा कुठले इव्हेंट घेतले जाते, कशा प्रकारे भरती प्रक्रिया राबवली जाते आणि भरतीसाठी जाताना कुठले डॉक्युमेंट लागतात हे तुम्हाला आज पूर्णपणे सविस्तर माहिती सांगणार आहे. कारण की भरती प्रक्रिया जाताना आपल्याकडे कुठले कागदपत्र असणं आवश्यक आहे, ते जेणेकरून तुम्हाला तिथं प्रवेश आतमध्ये घेताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याकडे ॲडमिट कार्ड असणे गरजेचं आहे. आणि ॲडमिट कार्डची कलर प्रिंट असणे गरजेचे आहे, ते झेरॉक्स एक असणे गरजेचे आहे. म्हणजेच ॲडमिट कार्ड आणि त्याची झेरॉक्स. त्यानंतर जेव्हा तुम्ही आवेदन अर्ज दाखल केला होता तो आवेदन अर्जाचा एक प्रिंट आणि त्याची एक झेरॉक्स असणे गरजेचे आहे. आणि आयडेंटिटी साईज फोटो जे लागतात ते म्हणजे 5 फोटो लागतात. त्याच्याशिवाय तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये प्रवेश नाही. कारण की फोटो जर असतील तर तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये प्रवेश घेता येतो. त्यानंतर आधार कार्ड असेल तर पाहिजेच. त्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स एक लागते. आणि जेव्हा जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे फक्त 10वी 12वी बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट हे दोन्हीचे झेरॉक्स आणि ओरिजिनल असणे गरजेचे आहे. रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे, म्हणजे नॉन डोमिसाईल असणे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणे गरजेचे आहे, कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे, त्याचे झेरॉक्स असणे गरजेचे आहे आणि पूर्णपणे 10वी 12वीची मार्कलिस्ट असणे गरजेचे आहे. शाळा दाखला असला तर ठीक, नसेल तर चालतंय. पण अशा प्रकारे डॉक्युमेंट लागतात. पण आता विषय असा आहे की भरती प्रक्रिया केव्हा चालू होती. तर मित्रांनो, भरती प्रक्रिया चालू असताना आपल्याला राहण्याची सोय देखील चांगल्या प्रकारे केलेली आहे. मंगलमूर्ती लॉन्स जे आहे आतमध्येच आहे दौंड क्रमांक 5 मध्ये, आणि दौंड क्रमांक 7 मध्ये देखील त्याच प्रकारे मंगल कार्यालयाची सोय केलेली आहे. म्हणजे ग्राउंडच्या आतमध्येच आहे मंगल कार्यालय, म्हणजे बाहेर कुठे जायची गरज नाही. संध्याकाळी तुम्हाला जाताना फक्त तुम्ही जेवणाचा डबा स्वतःच असणे गरजेचे आहे. बाहेर कुठेही तुम्हाला जेवण मिळणार नाही. फक्त तुम्ही आतमध्ये तुम्हाला पाण्याची सोय आहे, वॉशरूमची सोय आहे, सर्व सोय आहे. पण आता विषय आहे की ग्राउंडमध्ये आतमध्ये कधी घेतात. तर ग्राउंडमध्ये घेण्याचे टाईम जो आहे तर आपल्याला सकाळी पहाटे 3 वाजता कमीत कमी उठवले जाते. पहाटे 3 वाजता जर उठल्यानंतर तेव्हापासून विद्यार्थी लाईनला बसलेले असतात. पहाटे 3ला आतमध्ये बसल्यानंतर आतमध्ये किती वाजता घेतली जाते होती तर पहाटे 3 वाजता ग्राउंडमध्ये एंट्री. म्हणजे तुम्ही जर पहाटे तिथे उठला असाल तर तुम्हाला तिथे 3 वाजता लाईनला बसायचं. आणि 3ला लाईन बसल्यानंतर 3:30 वाजेपर्यंत तुम्हाला आतमध्ये घेतलं जातं. आतमध्ये घेतल्यानंतर सर्वप्रथम तुमच्याकडे ॲडमिट कार्ड असणे गरजेचे आहे, ते चेक केलं जातं. त्यानंतर फोटो असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमचं पहिलं 1 नंबर टेबलला गेल्यानंतर तुमचं तिथं बायोमेट्रिक करण्यात येते. बायोमेट्रिक म्हणजे जेव्हा तुम्ही तिथं भरती प्रक्रियेला हजर राहिलात, म्हणजे कमीत कमी त्याचा कालावधी आहे तो टायमिंग कमीत कमी पहाटे 4 वाजले जातो. अशा प्रकारे पूर्णपणे टाईम टेबल सांगणार आहे. भरती प्रक्रिया संपेपर्यंत तुम्हाला आम्ही सोडणार आहे. तर पहाटे 4 वाजल्यापर्यंत तुमचं तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर छाती, उंची हे पूर्णपणे केले जातात. म्हणजे 4:30-5 वाजेपर्यंत तुम्हाला चेस्ट नंबर दिला जातो. पहाटेच्या 5 वाजेपर्यंत तुम्हाला चेस्ट नंबर बांधला जातो. आणि चेस्ट नंबर बांधल्यानंतर 20-20 मुलांचे डिटेल तयार केले जातात. आणि प्रत्येकाला एक डिटेल मास्टरमध्ये तिथं डिटेल मास्टर म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल असतात SRPFचे, ते तुम्हाला ग्राउंडमध्ये घेऊन जातात. आणि सर्वात आधी इव्हेंट जो आहे तो कुठला होतो तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर्वात आधी इव्हेंट कुठला होतो. तर 5:30च्या दरम्यान कमीत कमी करेक्ट 5:30 किंवा 5:30च्या आधीच 5 5:15च्या दरम्यान तुम्हाला 100 मीटरला पळवलं जातं. 100 मीटर झाल्यानंतर त्यानंतर लगेचच गोळाफेकचं ग्राउंड रिकामं असतं, गोळाफेक झालं जातं. म्हणजे पूर्णपणे जी प्रोसेस आहे 100 मीटर आणि गोळाफेक हे कमीत कमी 6 वाजायच्या आत तुमचं होऊन जातं. पहाटेच्या 6 वाजायच्या तुमचं पूर्णपणे होऊन जातं, म्हणजे सकाळच्या 6 वाजायच्यात. आणि सकाळी 6 वाजता पहिली डिटेल सोडली जाते 500 मुलांची. 500 ते 750 मुलांची पहिली डिटेल सोडली जाते 5 किलोमीटरसाठी. आणि कमीत कमी तुमचं 7 वाजेपर्यंत जे आहे ते पूर्णपणे 5 किलोमीटर रनिंग, म्हणजे पूर्णपणे भरती प्रक्रिया तुमची झालेली असते. त्यानंतर भरती प्रक्रिया झाल्यानंतर तुमचे मार्क कळले जातात. तिथं तुम्हाला सही करायला लागते. कमीत कमी 8 ते 9 वाजतात. आणि 9 वाजल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 9:30 वाजेपर्यंत तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर सोडलं जातं. अशा प्रकारे भरती प्रक्रिया दौंडची म्हणजे एवढं फास्टमध्ये भरती प्रक्रिया घेतली जाते. म्हणजे तुम्हाला ऊन पडायच्या आधी तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर सोडलं जातं. कमीत कमी 8 ते 9 वाजेपर्यंत तुमची पूर्णपणे प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे झालेली असेल. कुठल्याही प्रकारचे इव्हेंट राहिले नसतील, काय नाही. 11 वाजेपर्यंत ग्राउंडला पूर्णपणे बंद करून टाकलं जातं. म्हणजे पूर्णपणे 11 वाजेपर्यंत जेवढे विद्यार्थी बोलले त्या मुलांचं पूर्णपणे 11 वाजेच्या आत
किंवा 10:30-11 या दरम्यान ग्राउंड संपलं जातं, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात फास्ट प्रोसेस आहे. आणि भरती प्रक्रिया जर कोण जाणार असेल तर जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितली ती कागदपत्र तुम्हाला 100% लागणार, ती घेऊन जावा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.